हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा माझा चेहरा थोडासा हे दिसत असेल. तर सकाळी बघा मी उठून आंघोळ वगैरे केली आणि चपातीचं पीठ मळलेलं, भाजीची तयारी झालेली, टिफिन द्यायचा होता यांना त्याच्यामुळे, आणि यांना पाणी ठेवलेलं आंघोळीसाठी. आणि अचानक गॅस संपला आणि गॅसला नंबर लावून 4-5 दिवस झाले पण गॅस काय आला नाही आहे. आणि आज फोन केल्यानंतर ते बोललेत की 4-5 दिवस झाले गाड्याच आल्या नाही आहेत गॅसच्या आणि सगळा प्रॉब्लेम झाला. आता गॅस मिळतोय कधी हे मेन आहे, कधी मिळतोय ते बोलले काहीच सांगू शकत नाही आम्ही की गाड्या कधी येतील आणि कधी गॅस मिळेल. तर इतकं टेन्शन आलं आहे आता काय करायचं. आणि अक्षरशः अंडी मी शिजवलेली सकाळी भाजीसाठी टिफिनला देण्यासाठी, तर तीच नाश्त्याला दिले दोघांना पण, त्या आराध्याला, आदिला आणि ह्यांना पण, आणि ते खाऊन गेले ती. आणि बघा आत्ता किती वाजलेत, 1 मिनटं, 11:15 वाजलेत. आणि आत्तापर्यंत मी एक छोटा गॅस आहे आमच्याकडं त्याचं जुगाड करत होते, चालूच होत नव्हता. आणि त्याच्यावरती पाणी तापायला ठेवलं तर फक्त त्याच्यावर जड वस्तू ठेवली तरच चालू होत होता, आणि काढली लगेच की लगेच पातेलं काढलं की लगेच बंद होत होता. आत्तापर्यंत एवढी धडपडत होते ते गॅस चालू करायला, तर फायनली आत्ता चालू झाला आहे गॅस बघा. मी म्हटलं नाही तर मग दुरुस्त करून आणायला, तर काहीतरी केलंच पाहिजे. मुलांना स्कूलला जायचं आहे, टिफिन करायचं आहे, एवढं टेन्शन आलं आहे. आणि मला असं काय झालं की अक्षर रडायलाच येतं की काय होणार आता. आणि आता बघा तुम्हाला दाखवते गॅस कसा तरी मी छोटा गॅस आहे तो चालू केला आहे. आणि आत्ता तुम्हाला पीठ बघा सकाळी मळून ठेवले, आता 11:15 वाजलेत. कसं झालं आहे ते, एवढा वैताग आला आहे. आता बघू मी फटाफट सगळं चपाती भाजी काहीतरी करून घेते, तुम्हाला दाखवते मी गॅस कसला आहे तो. तर हा बघा छोटासा गॅस आहे, मी दूध ठेवले तापायला, चहा केला आहे. आणि मी काहीच खाल्लं नव्हतं, नाश्ता वगैरे काहीच नव्हता, त्यामुळे मी चहा केला. म्हटलं चहा बघा उतू गेला आहे थोडासा. आणि सकाळीच अंड्याच्या भाजीसाठी टोमॅटो आणि कांदा कापून ठेवलेला तो तसाच आहे. आता त्याला जे लागेल हो बघा पीठ सकाळी भिजवलेलं, तर अजून तसंच आहे. तर कसं झालं आहे ते. आणि इथं अंडा खाऊन गेली आराध्या, ते पण अर्धं तसंच ठेवलं आहे. तर बघा हा सगळा पसारा पडला आहे. आणि कसा तरी गॅस चालू केला आहे मी. आता मी चहा आणि टोस्ट नाही तर बिस्किट काहीतरी खाऊन घेते. तर असा गॅससारखंच आहे सेम, काही वेगळं नाही. तर चहा वगैरे पिला मी आणि चपाती घेतली करायला. तर आमच्यापुरत्याच करायच्या होत्या 2-3 चपात्या, बाकी पीठ ठेवून देणार होते मी. आणि बघा गॅस नसेल तर एक प्रॉब्लेम, जेव्हा पाणी येत नाही 1-2 दिवस तेव्हा पण असं वाटतं की पाणी यार काय नसलं तरी चालेल पण पाणी पाहिजे. तेव्हा जेवण केलं सगळं करता येतं पण भांडी घासायला पाणी नसतं. आणि आता बघा पाणी आहे, सगळं आहे, आणि गॅस नाही, तर असं वाटतंय नाही गॅस असायला पाहिजे बाबा, गॅस नाही संपला नाही पाहिजे किंवा असं कधी झालं नाही पाहिजे. वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतंय की आदिराज आणि आराध्या बिचारे एकच अंडं खाऊन गेलेत ट्युशनला. आज दोघं पण सकाळीच गेलेत, संध्याकाळी क्लास नाही त्याच्यामुळे. मी त्यांना सांगितले भूक लागली तर टीचरला सांगा आणि या, मी तोपर्यंत काहीतरी ॲडजस्ट करते सांगितलेलं त्यांना. तर बघा माणसावर कधी काय वेळ येईल हे सांगू शकत नाही. अशी वेळ म्हणजे हे गॅसचा प्रॉब्लेम आहे तिकडं वरूनच, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. नाहीतर काय नाही, लगेच गॅस मिळाला असता, तसा काय प्रॉब्लेम नाही. स्टोववर जेव्हा लग्नाच्या आधी जेवण बनवायचे स्टोववरती, ते दिवस आठवले आता. असं वाटते स्टोवच आहे हा आणि जेवण बनवते. तर आमच्या पुरत्या चपाती करणार आहे आता, ते काय येणार नाही जेवायला. तर पीठ ठेवून देते, 2-3 चपात्या केल्यात आमच्या पुरत्या बस होते. भाजी बनवते काहीतरी.
तर थोडं फास्ट केला ना की बघा जरा आवाज येतोय असा स्टोसारखा, पण स्टोसारखा जास्त नाही आवाज येत, एकदम थोडा येतोय. लादी सगळं आता पहिलं भाजी बनवून घेते आणि नंतर मग सगळी कामं करते. आणि बघा मी 2-3च चपात्या बनवल्या आमच्या पुरत्या आणि बाकीचं पीठ ठेवून देणार आहे, कारण ते येणार नाहीत जेवायला आणि आम्हीच आहे. आणि टोमॅटो आणि कांदा सकाळी चिरून ठेवलेला, मग त्याला जी भाजी म्हणजे टोमॅटो कांदा टाकून जी भाजी करता येईल ती करायची होती. तर मग मी पनीर आणलं, म्हटलं पनीर भुर्जी बनवावी. तर बघा आता पनीर भुर्जीची तयारी केली. कांदा टोमॅटो तर सकाळीच कापलेलं होतं आणि आता पनीर घेऊन आले मी आणि भुर्जी बनवते. आराध्या तर खात नाही, आता बघू काहीतरी तिच्यासाठी करता येईल, नाहीतर जबरदस्ती तिला चारावं लागेल मग पनीर भुर्जी. तिला कांदा असलेलं काही चालत नाही, त्याच्यामुळं तिचं एक अवघड आहे, खातच नाही अजिबातच पनीर भुर्जी. पनीरची का भाजी आवडती पण पनीर भुर्जी आवडत नाही मॅडमला. आणि बघा 2 सिलेंडर असून हा प्रॉब्लेम आहे आणि ही अवस्था आहे. कोणाकोणाकडे एक असतो त्यांचं तरी काय बोलायला येईल की एकच आहे, पण आमच्याकडं 2-2 सिलेंडर असून हा म्हणजे ही वेळ आली आहे. आणि आठवड्यापूर्वीच बुकिंग केलं होतं, पण प्रॉब्लेममुळे काय गॅस सिलेंडर कधी भेटेल सांगता येत नाही. शनिवार रविवार आला आहे त्याच्यामध्ये, तर रविवारी तर बंदच असतं ऑलमोस्ट ऑफिस, मग डायरेक्ट सोमवारच मला वाटते जाईल. आणि पनीर बघा मी असं खिसून टाकते पनीर भुर्जीमध्ये, असं छान लागतं खिसून टाकल्यानंतर खिसणीनं. आणि ती छोटी खिसणी आहे, मी छोट्या खिसणीनंच दरवेळेस खिसून टाकते. आणि हे कसं एकदम वाढतोय हा गॅस, म्हणजे एकदम छोटा करायला गेलं तर पूर्णच जातो आहे आणि वाढवायला गेलं की जास्त वाढतो आहे, असं होतं आहे. त्याला हळूहळू सगळं करावं लागतं आहे, त्यामुळे व्यवस्थित मग मी सगळं एक भाजी झाली म्हणजे एक हे करून झालं की लगेच बंद करून ठेवते गॅस, कारण बघू आता व्यवस्थित वापरला पाहिजे, कधी मिळतो आहे गॅस कधी नाही त्याच्यावर पण डिपेंड आहे. तर झाले बघा आपली पनीर भुर्जी आणि आता बाकीचं काम मी करून घेते. कपडे भांडी सगळं तसंच राहिलं आहे, लादी वगैरे काहीच झालेलं नाही आहे. तर ऑलमोस्ट आता आदिराज आणि आराध्या ट्युशनमधून येतील, 12 वाजता आलेत, 11:45 झालेत आय थिंक. आणि आवरते मी आणि नंतर भेटते तुम्हाला. हाय फ्रेंड्स, तर सकाळच्या ब्लॉग आत्ता कंटिन्यू करते मी, कारण सकाळी तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की गॅस संपला आहे अचानक आणि गॅस काय भेटलेला नाही सिलेंडर. तर किती मुलांचा कालवा चालला आहे बघा. आणि ते बोलले की ऑफिसमध्ये गेल्यानंतर विचारल्यानंतर ते बोललेत की म्हणजे 4-5 दिवस झाले डिलिव्हरी सगळ्या बंद आहेत गॅसच्या सिलेंडरच्या, कारण गॅस सिलेंडरच आलेले नाहीत, गाड्या आलेल्या नाहीत सिलेंडरच्या त्याच्यामुळे. आणि आता कधी भेटणार आहे हे सुद्धा त्यांनी नाही सांगितलेलं. ते बोलले की आम्ही सांगू नाही शकत की कधी भेटेल कधी नाही. तर आता खूप अवघड झालं आहे, खरं गॅस तर नाही आहे. आणि छोटा गॅस मी सकाळी तुम्हाला दाखवला, त्याच्यावरच आता मला स्वयंपाक करावा लागणार आहे. तर बघू आता कसं काय होतं आहे. तर नशीब तरी गॅस होता माझ्याकडे आणि तो आता उपयोगी आला. जवळजवळ 1 वर्ष झाला घेतलेला, तर आता तो चालू झाला आहे. सकाळी चालू व्यवस्थित होत नव्हता, पण मी केला आहे चालू. आणि आता मी करणार आहे स्वयंपाक. तर आता 7:30 वाजलेत बघा. आणि सकाळची तर भाजी वगैरे आहे, मी करणार आहे आज सुकट आणि भाकरी करायची मला. तर चला कंटिन्यू राहा असेच आणि ब्लॉग संपूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक करा. आणि इथे चाललेत माझ्या भाकरी. तर 2च भाकरी करायच्या होत्या आणि सुकट करणार होते आज, कारण मार्गशीर्ष संपला आहे आणि मग नॉनव्हेज आता चालू झालं. चालू म्हणजे आता परत भोगी आणि संक्रांत आले, त्याच्यामुळे मग आजचा दिवस करते. परत काय 2-3 दिवस संडेला वगैरे करता येणार नाही, भोगीला आणि संक्रांतीला. किंक्रांत वगैरे झाल्यानंतरच करायचं मग. तर आता भाकरी करून घेते. तर संध्याकाळी भाकरीच करते मी. सकाळी चपात्या असतात, 1 टाईम चपाती आणि 1 टाईम भाकरी असते. आणि ज्वारीची भाकरी आता खातो आहे आम्ही. मध्ये आम्ही नाचणीची भाकरी खात होतो, पण नाचणीमध्ये खूप कचरा आहे आणि मला ते साफ करायला टायमिंगच नाही, कारण मी केलेलंच नाही बरेच दिवस साफ, त्यामुळं दळण नाही आणलं मी दळून नाचणीचं. त्यामुळं आता ज्वारीची भाकरी चालू आहेत.
ज्वारीच्या आणि नाचणीच्या भाकरी खातो. आणि आता कधी मग मी मूड झाला तर बाजरी पण दळून आणते. बाजरीची पण भाकरी आम्हाला खूप आवडते दोघांना पण, तर ती पण आणते मी दळून. स्टोवर स्वयंपाक लग्नाच्या आधी करायचे त्याचा फील येतोय आता. असं वाटतंय समोर स्टोव आहे आणि स्टोववर स्वयंपाक चाललाय. फक्त स्टोव सारखा असा हवा मारायची नाही, क्लीन करायची नाही, गॅस सारखं ऑन होते. पहिल्यांदाच आणला गॅस, अजून म्हणजे भरला नाही आहे. संपल्यानंतर कसं भरतात, काय चेंज करतात का काय काय माहीत नाही आहे. बघू आता संपल्यानंतरच कळेल कसं करतात ते. इथे आधीची मस्ती बघा कशी चालली. आराध्याचे फ्रेंड्स आलेत खेळायला आणि त्यांची चालली भांडीकुंडी खेळायची. आधीचं नाटकं चालू असते काय नाही काय, आणि त्यांचं चाललंय खेळायचं. इथं आराध्या भांडी घासते तिची खेळण्यातली. तर बघा आता काय करायचं. हे बघा आधी तू मागं सर, तू मुलगी आहेस का भांडी घासायला? मुलगी. तो खाली पडलं तुझं चम्मच. ही भांडी घासून ठेवलेत मॅडमनी. झालं का ग? आणि आता मी बनवायला घेतली आपली सुकट. आणि सुकटमध्ये मागं मी बहुतेक दाखवलं आहे ब्लॉग कशी बनवते मी. कांदा भरपूर टाकायचा. कांदा नॉनव्हेजमध्ये प्रत्येक बोंबील असो सुकट असो कांदा जास्त लागतो, कांद्यानेच टेस्ट चांगली येते. तर कांदा टोमॅटो टाकले बघा. आणि सुकट धुवून म्हणजे भाजून घेतलेली पहिली मी तव्यातच भाकरी केल्यानंतर, आणि मग धुवून घेतली आहे आणि ती टाकते तिखट मीठ वगैरे टाकून. मग थोडीशी सुकट करते. आणि सकाळची पण पनीरची भुर्जी वगैरे शिल्लक आहे त्याच्यामुळे थोडी सुकट करणार आहे त्यांच्यापुरती. आणि तिथे भाजी बघा दिसते, तर भाजी आणि कोथिंबीर मी आणली, मेथीची भाजी आणि कोथिंबीर, ती मला साफ करायची आहे. तर आता सुकट झाल्यानंतर मग मी ते साफ करणार आहे. आणि दीदी येऊन बसली आहे बाहेर, तर ती दोघं बोलत बसलेत. आणि मग मी आता तोपर्यंत ती बोलत आहे तोपर्यंत जेवत नाही, भाजी साफ करून घेते. तर बघा असंच कंटिन्यू करा ब्लॉग. आणि ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर प्लीज लाईक करत जा आणि कमेंट्स करत जा, शेअर करत जा व्हिडिओ. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.